कुणाला ऐकायला जातात भगवंताचं नाद, कुणाच्या कानावर जातं. ज्यांचं इंद्रिय सुद्धा विषयात अडकलेली आहेत त्यांना हे ऐकू जात नाही, पण इंद्रियांच्या पलीकडे थोडे गेले त्यांनाच भगवंताची बासरी ऐकू येते. हा पहिला मुद्दा लक्षात घ्या बरं का. काल आपण मी सहज म्हटलं, आधरी धरो निया वेणू, वेणू आधरी धरो निया वेणू, वेणू वाजविला कोणी नेणू, वेणू वाजविला कोणी नेणू, आधरी धरो निया वेणू. काय म्हटलं कळलं का? आधरी धरो निया वेणू. वेणू नाद ऐकू येतो, पण वाजविला कोणी नेणू. कोण वाजवतंय? कुठे दिसतोय? नाही का? कुठे दिसतो? चालतो. कुणामुळे चालतो? चालवणारा दिसतो, बोलवणारा दिसतो, ऐकवणारा दिसतो. वेणू वाजविला कोणी नेणू. कोण वाजवतोय कळतच नाही. आवाज ऐकू येतो पण वाजवणारा दिसत नाही. किंबहुना तो वाजवण्याचा सगुण साक्षात्कार होण्याकरताच रास लिहिला आहे. तो दिसावा. काय दिसणार का? दिसला का? हो दिसला. दिसणार का? हो दिसेल. दिसला का? दिसला. साधू संतांना नक्कीच दिसला. म्हणून तर वर्णन केले, देहुडा चरणू वाजवितो वेणू, वाजवितो वेणू. देहुडा चरणू वाजवितो वेणू, गोपिका रमणू स्वामी माझा. पुढचं महत्वाचं आहे, देखी लागे माये यमुनेचे तीरी, यमुनेचे तीरी. कसा? हात खांब्यावरी राधिके जा, देखी लागे माये यमुनेचे तीरी. कसा बघितला? देवळा चरणू वाजवितो वेणू. प्रत्येकाचं उभं राहण्याची पद्धत भिन्न आहे. देहुडा चरणू, समत्वाचा पाय पूर्ण टेकलेला आहे आणि विषमत्वाचा अर्धा टेकलेला आहे. म्हणून सम विषम नामे कर्माची वाहणी. कसा उभा आहे? समत्वाचा पाय पूर्ण टेकलेला आहे, विषमत्वाचा अर्धा टेकलेला आहे. नामे जीवन. सम म्हणजे जीवन नव्हे, विषम नव्हे म्हणजे जीवन नव्हे. सम विषम नामे जीवन. त्रिभंगी देवळा ठाण मांडोनी आमाय. आणि 3 ठिकाणी वाकड. कृष्ण समजून घ्यायचा म्हणजे त्याच्यातलं वाकड पण सुद्धा समजून घ्यायला पाहिजे. याच्यातला एक लक्षात घ्या, कर्मरूपाने जी सत्ता प्रसरण पावते ती कृष्ण. म्हणजे हे पहिलं समजून घ्या की कर्म कधी सरळ घडत नाही, वेडेवाकडेपणा त्याच्यात असतोच. सांगा कोणी हात वर करून की एखादी ठरवली गोष्ट नीटनेटकी पार पडली आहे? सांगा. नाही हो, नाही. कोणचंही कर्म आहे, अहो ते देवच तसा आहे वाकडा, तर कर्म कसं सरळ होईल? आणि मिळाली असेल तर ती धुवून ठेवलेली नसते. काय बाबा माणसं, आलं वाकडं. कळलं का तुम्हाला काय म्हटलं मी? काय घरी रस्त्यानं जाताना आता अगदी माझं प्रवचन ऐकलं म्हणून अगदी रस्ता क्लिअर मिळणार आहे का? नाही. कोणीतरी मध्ये वाकडं घालेलच. काय घालेलच? काय बॉ ट्रॅफिक फार वाढलं.
नाही नाही, कर्माचं स्वरूपच असं आहे. कर्मरूपाने जी सत्ता प्रसरण पावते ती वाकडीच आहे. इथे वाकले, इथे वाकले, कमरेत वाकली आहे. त्रिभंगी देवडा ठाण मांडोनी आमाय, पुन्हा समविषमत्वाने उभा आहे ना उभा. समत्वाचा पाय पूर्ण टेकलेला आहे, विषमत्वाचा अर्धा आहे. असंच चालतं. काही आपलं मनासारखं, काही आपल्या मनाविरुद्ध. बऱ्याच बायका इथे बसलेल्या आहेत. तर हात वर करा पाहू की मला 100% नवरा मिळाला म्हणून. आता तुम्ही हात वर करा की 100% बायको मिळाली म्हणून. नवसानी झालेला पुत्र 100% माझ्या मनासारखा झाला, करा हात वर. नाही हो, नाही ना. हेच तर आश्चर्य आहे. हीच तर मजा आहे कर्माची, की असं सरळ कधी होत नाही. होणार कसं? कर्मरूपाने जी सत्ता प्रसरण पावते तीच जर 3 ठिकाणी वाकडी आहे. म्हणून तुम्ही कसं म्हणता, कोणचंही करायला जावं सरळ काही होत नाही. काय म्हटलं मी? करायला जावं सरळ काही होत नाही. काय हातात घेतलंय सरळ झालंय? अरे बाबा, होणारच नाही, होणारच नाही. आधी तर समविषम, त्याच्यात पुन्हा 3 ठिकाणी वाकडा. काय? उभा कसा आहे बघा. गाईला टेकून उभा आहे. गो इंद्रिय नामे गाई. त्या गाईला 4 पाय आहेत. स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण हे 4 देहाला टेकून ईश्वरी सत्ता उभी आहे. काय सांगितलं मी? कृष्ण कसा उभा आहे? गाईला टेकून उभा आहे. तसं ईश्वरी सत्ता जरी असली तरी देहाला टेकून ती उभी आहे. देहाच्या आधाराने प्रगट होते, नाही का? अहो, देहाचा आधार म्हणून निर्गुण परमात्मा सगुण झाला म्हणजे देहाचा आधार घेतला. निर्गुण निराकार परमात्मा सगुण झाला म्हणून वर्णन. राजस सकुमार मदनाचा पुतळा म्हणून वर्णन. देहाचा आधार घेतला नसता तर राजस कुठून आणि सुकुमार कुठून? म्हणजे ईश्वरी सत्ता जरी असली तरी जगतामध्ये प्रगट होण्याकरता देहाचा आधार ते 4 देह आहेत. स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण. बरोबर आहे ना? आणि असा असून सुद्धा हात खांद्यावरी राधिकेच्या, असा खांद्यावर राधिकेच्या हात आहे. याचा अर्थ नीट लक्षात ठेवा की ईश्वरी सत्ता जरी असली तरी प्रतितिरूप जीवाचा आधार घ्यावा लागतो. रमण स्वरूपाची जिला धारणा आहे ती राधा आहे, तिचा आधार घ्यावा लागतो. मागे एकदा सांगितलंय, नेहमी सांगत असतो, आधाराशिवाय जीवनाला आधार नाही. बोथट आहे जीवन. आपल्या मागे कोण तरी आहे असं नेहमी वाटावं लागतं, नाही का? घरातल्या बाईला जेव्हा वाटतं माझ्या मागे नवरा आहे तेव्हा तिला धार असते, बोलतं बोलण्यात सुद्धा. जिच्या मागे नवरा नाही ती अशीच असते. होय, करते आणि ते सतत अशी घाबरलेली असते. आता बोलणं कळलं का? सतत अशी घाबरली बुजरी असते ती. पण जिच्या मागे तिचा मालक असतो की नाही, तिच्या जीवनाला धार आहे. 1-2 वर्ष नरमला ते, एकदा का पदर खावला सासू म्हणते आज लवकर उठली नाही. हो, नाही उठले, मलाही माहिती आहे, पण कंबर दुखत होती, मलाही जमत नव्हतं, मी तरी काय करू. नाही उठायला जमलं. बरोबर आहे. हो, गाई रात्रभर ती झोपली नाही. क्या बात आहे. हे सगळं कृष्णचरित्र तुम्हाला माहिती आहे. मी काय सांगतोय? राधा सांगतो तुम्हाला. जीवनाला धार तेव्हा येते, आधार कोणीतरी असू दे.
मग कुणाला नवऱ्याचा असेल, कुणाला बापाचा असेल, कुणाला नवऱ्याला बायकोचा असेल, कुणाला कोणाचा आधार मिळतो काही सांगता येत नाही. एखाद्याची बायको अशी असते की नाही, बिजली असते मोठी, बरं का. तो बोलायला घाबरतो. ती म्हणली तुम्ही कशाला, मी आहे ना. ती बायको म्हणजे फ्रंट लाईन आहे. ती अशी तशी नाही, मी आहे ना, तुम्ही कशाला घाबरता. हा ते असं आहे बघा, असं व्हायला पाहिजे. फ्रंट लाईन, फ्रंट लाईन. लक्षात ठेवा. कुणाला पण एक सिद्धांत लक्षात घ्या, आधाराशिवाय जीवन सुफल होत नाही. जरा पुढे जाऊ. शेवटी हे सगळे आधार गळून पडतात आणि एक परमात्म्याचा आधार शाश्वत आहे. म्हणून त्याचा आधार करण्याकरता हे प्रवचन आहे. सिद्धांत काय? हो, किती बायकोचं प्रेम असू दे, किती नवऱ्याचं प्रेम असू दे, कोण कुणाला किती वर्ष आयुष्य आहे सांगता येत नाही. कोण पुढे जाईल आणि कोण मागे राहील सांगता येत नाही. बापाचा आधार वाटत होता, बाप निघून जाईल. आईचा आधार वाटत होता, आई निघून जाईल. मित्राचा आधार वाटत होता, मित्र निघून जातील. सगळे निघून जातील. पण जो तुझ्या बरोबर आहे त्याचा आधार कर, तो शेवटच्या क्षणापर्यंत तुझा हात सोडणार नाही. एवढ्या करता आहे, एवढ्या करता आहे, एवढ्या करता. मीराबाईला कुणी आधार दिला नाही. नवरा गेला, सगळे गेले, दिरानी त्रास दिला, गावानी त्रास दिला, पण माई में तो गोविंद लीनो मोल, माई में तो गोविंद लीनो मोल. त्याचा आधार असल्या कारणाने काय केलं, त्या आधाराच्या ताकदीवर विष का प्याला राजाजीने भेजा, विष का प्याला राजाजीने भेजा, पीवत मीरा हसी रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे. नाचते. समोर विषाच्या प्याला आहे हे बघून नाचते. अरे नुसतं आहे कळलं तरी मेलं असतं आपल्यासारखं. हे दंग्याच्या वेळेला जी माणसं मरतात ना, ती शॉकनी तर बरीच मरतात. ते असं करतं तिथेच हार्ट फेल होतं. हे असं आहे ते. पण विषाचा प्याला म्हटल्याबरोबर घाबरली नाही. आधार, जीवनाला धार होती, घाबरली नाही एकटी बाई. पण वनामध्ये फिरली, रानामध्ये फिरली, डोंगरात फिरली, दरीमध्ये फिरली, पण तिच्यामधली प्रभूमधली दरी मिटली होती. तिचा अखंड रास चालू होता, म्हणून कुठेही तिला काळजी वाटली नाही. प्रभू बरोबर होता. हाच अनुभव परमार्थामध्ये येतो. तेव्हा तुम्हाला कळतं, कोणी असू दे नाही तर नसू दे, आपला प्रभू आपल्या बरोबर आहे. परमार्थ तरी कशा करता करावा, ही प्रतीती अंतःकरणामध्ये उदित होण्याकरता करायचं, बाकी काय नाही. त्याचा आधार वाटला की संपलं, संपलं. मस्त मस्त. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आजीवरी होते मी मोकाट, तव डोळे फुकट मोडा तुम्ही, समर्थाचे अंगी पडिले अवचिती. पुढचा आहे का, तुम्हाईसे किती 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 चाळविले. अरे तुमच्यासारखे असे किती वाटेला लावले. समर्थाच्या अंगात पडली. कोण भेटला? समर्थपती भेटला. सामान्य घरात जन्माला आलेली मुलगी समर्थपती भेटल्यानंतर भल्या भल्याला ती चाळवते. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, आम्ही इतक्या दिवस मोकाट होतो म्हणून गावाच्या बाहेर गेलो. समाजाने टाकलं, गावाने टाकलं, कोणी आमच्या जवळ येईना. आजीवरी होते मी मोकाट, तव डोळे फुकट फुकट
बघा एक व्यवहार सांगू का, एखाद्या मुलीचं लग्न लवकर ठरत नसतं, कोणाच्या बापाचं काही जात नाही, पण आजोबाचं 23 झाली बाया, या वेळेला मला 3 झाली होती. आता तुला 3 झाली म्हणजे काय कॉम्पिटिशन लागले का, तिला 5 व्हायला पाहिजे होती का आतापर्यंत? नाही, आता तिचं लग्न नाही झालं, नाही योग्य मिळाला, काय तुमचा काही चरणीचा काही विषय आहे का? व्हायचं टायमाला होईल ना. व्हॉट इज द प्रॉब्लेम फॉर यू? काही प्रॉब्लेम आहे का तुमचा? व्हाय ते होईल, पण आमची होऊन तुमची अरे काय कळलं का? तव डोळे फुकट मोडा तुम्ही. शब्द कसा आहे, विरेणी सुद्धा नीट समजली पाहिजे. तव डोळे फुकट मोडा तुम्ही. आणि एक दिवस काय सांगू, असा भेटला हरीचा लाल, सबसे ऊपर. यांना सायकलवाला नवरा भेटला होता, तिला मर्सिडीज गाडीवाला भेटला. जुनं पुणं, उगीच आपली सायकलवर टांग मारून यायचं. हिला भेटला तो मर्सिडीज वाला भेटला, आणली ते हे रुबाब मध्ये गाडी. यमनी, अगं वाया 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 म्हणली, यमनी मर्सिडीज, आता मर तू, जळून जळून मर. समर्थाची अंगी पडिली अवचिती, आणि तुम्हाईसे किती किती चाळविले. मग काय तुम्हाला सांगू, त्या यमनीचा थाट, 4 इंच उंच टाचीचे बूट, हातात पर्स काय, ते ड्रेस काय, थाट काय. ओहो. मग सगळ्या म्हणाल्या आमच्याकडे चहा प्यायला यायचं. बघीन ते म्हणले काय वया, न बोलवता येत होती ना, आता न बोलवता येत होती तेव्हा डोळे मुरडत होता, आता डोळे मोठे करून बघताय. तसं त्यावेळेला डोळे मुरडून बघत होते, आता 11 लाख माणसं बरोबर आहेत तिच्या. कळलं का? तिच्या समारंभाला किती लोक आहेत? 11 लाख वराडी. ती तिच्या सख्याला भेटायला निघाल्यानंतर 11 लाख वराडी बरोबर होते. समर्थाची अंगी पडिले अवचिती, आणि पुढे तुम्हाईसे किती चाळविले. तसं जीवनामध्ये जेव्हा प्रभू प्रेमाचा संताचा धार भेटतो, जीवनाला अशी धार येते. अरे साध्या त्या गवळणी, घरट्या गवळणी, पण तुम्हाला सांगू सगळ्या पद्मिनी रागिणी दिसत होत्या. ही वस्तुस्थिती आहे. कण्व मुनी जेव्हा गोकुळामध्ये आले, त्यांना माहिती नव्हतं हे, की एवढ्या पुरतच सांगतो मुद्दा. आणि जेव्हा वनात होते ते, त्यांना माहिती नाही इथे हे झालेलं. कृष्ण भगवंताचा जन्म झालाय, यशोदा मैयाला मुलगा झालाय. आणि ते जेव्हा आले की नाही, त्यांना सगळी ती अरण्यात होते गुहेमध्ये, ती यमुना सगळी पालटली. अरे म्हणे काय कुठचं गाव आहे? आणि बायका बघितल्या त्या पूर्वीच्या, घागरा पलटण, म्हणजे उत्तर हिंदुस्थानमध्ये तो घागराच घालतात ना मोठा, याला घागरा पलटण म्हणतात. मग ते घागरा, ते ओढणी, आणि इथे ते कसले ते काय, ते मातीने पाय भरलेले, शेणाने पाय भरलेले. इकडे बघितले तर अरे बापरे, एक कौन सा ग्राम है? आणि म्हणे हे ते पद्मिनी सगळ्या रागिणी. अरे काय, ह्या उर्वशी अप्सरांच्या थोबाडीत मारतील. ह्या बायका कुठल्या? ते म्हणले ऋषीवर्य हे गोकुळ आहे. अरे एवढा पालट माहिती नाही का? मैयाच्या घरी कृष्ण प्रभू. अरे बापरे. लक्षात ठेवा, जेव्हा अंतःकरणामध्ये प्रभू प्रेमाची प्रतीती जन्म घेते, तेव्हा तुमचं आयुष्य सुद्धा रागिणी पद्मिनी सारखं होऊन जातं. तुमचं आयुष्य सुद्धा असं फुलून येतं, उमलून येतं. सामान्य स्त्री सुद्धा देखणी दिसू लागते, नाही का? व्यवहारमध्ये बघा ना, चांगला पती मिळाला तर डावी मुलगी सुद्धा टॉप मध्ये दिसते.
ती म्हणते पूर्वी लग्नाच्या अगोदर तर आम्हाला असं वाटलं नाही आहे. अगं आता तिचा नवरा किती मोठा आहे, नुसतं बाहेर जायच्या टायमाला तिला ब्युटी पार्लरमध्ये घेऊन एका बैठकीला 1000 रुपये खर्च करतो. दिसायला साधी होती पण नवरा साधा नाही ना. काय नवरा कुठे साधा आहे? नवरा असा भेटला की अगदी बघितल्यानंतर लग्नाला तिला घेऊन गेला. सगळे ते म्हणले हे तिचा प्रताप नाही, हे मालकांच्या संगतीचा प्रताप आहे. तसा हा सगळा प्रताप आमचा नाही आहे. जी कथा चालू आहे, जे कीर्तन चालू आहे, जे कृष्ण चरित्र चालू आहे, तो कृष्ण सख्याच्या प्रेमाचं दर्शन आहे, दुसरं काय आहे? त्या रासेचा आनंद भोगण्याकरता तुम्ही मी इथे रोज येतो. दुसरं कशा करता यायचं नाही का? आत्ताच मी आमच्या अशोकराव, महेश, आमचे अण्णा आप्पा सगळे बसले होते. मी म्हटलं काय माणसं पावसात सुद्धा येत आहेत, काय गंमत आहे. नाही नाही तुम्ही येत नाही. आधरी धरो निया वेणू. कसे आला तुम्ही? आधरी धरो निया वेणू, वेणू वाजविला कोणी नेणू. आधरी धरो निया वेणू.